कोण बाजी मारेल असं वाटतंय? भोगम विनिता भोगम दुसरी गोष्ट सागर भोगम साहेबांचं मतदारसंघ जरी आता नवीन डिवायडेशन जरी झालेले असले तर वैयक्तिक त्यांची कामं आहेत. भोगमदार आता लोकनियुक्त कळंब्यामध्ये भरपूर जशी कामं केलेली आहेत. त्यांचे काय आता काम भरपूर त्यांनी केलेले आहेत. ग्रामपंचायत जर कळंब्याची बघितला तर आपल्या भागातच आता ग्रामपंचायत अशी नाही अशी त्यांनी बांधलेली आहे. ग्रामपंचायत कळंब्यात एक नंबर चांगले आहेत, व्यक्तिमत्व चांगलं आहे. उमेदवार जे आता भोगम वहिनी उभारलेले आहेत, भोगम साहेबांनी जे कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावरती त्यांना मतदान होणार. आमचं जे उमेदवार आहेत ते उमेदवार पण भरपूर कामं करतात. आता भोगमचं काम म्हणजे ते पहिले कार्यकर्ते चांगले आहेत. हो, विकास झालेला आहे. त्या गावचा विकास बराचसा झालेला आहे. ह्या सरकारमुळे आमच्या गावामध्ये चांगली प्रगती झालेली आहे. विकास बोलतोय, कामं जी केलेली आहेत त्या कामाच्या वरती मतदान होणार. हे आता आमच्याशी आहेत या सामाजिक कार्यकर्त्या वगैरे ही कष्ट करणारी माणसं आहेत. लाडकी बहीण योजनेचं तर जास्त इफेक्ट होणारच इथं. 100% विकास झालाय. आहेत उमेदवार चांगले आहेत. काय असेल 9 तारखेचा निकाल? ह्यामध्ये भाजपला चांगली साथ मिळेल असे आमची आशा आहे. त्यावेळी भाजप पक्ष बाजी मारणार. गुलाल हा आमचा सर्वांचा असणार आहे भाजपचा. 100% गुलाल आपलाच असणार भाजपचं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचायत समिती जिल्हा परिषद असतील त्या निवडून येणार. गिरगाव मतदार सिटी भाजपचीच येणार आणि यावेळी भाजपच सत्ता पारल असे वाटते. भाजप. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 7 फेब्रुवारीस मतदान होणार आहे, तर 9 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य हा कसा असावा, त्याचबरोबर लोकांच्या अपेक्षा काय, कोणता पक्ष बाजी मारणार, कोण निवडून येणार, या सगळ्यांचा आपण आढावा घेत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील गिरगाव या गावामध्ये. या ठिकाणी काही सकाळच्या प्रहारात चर्चा करत असलेले नागरिक आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काका नमस्ते. नमस्ते. खूप वर्षांनी होत आहेत निवडणुका, काय विकास झालाय का परिसराचा? आपल्या गावचा विकास बराचसा झालेला आहे. आणि आता सध्या असणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे आमच्या गावामध्ये जे काम केलेलं आहे, केंद्रामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे. त्याच्या कारण भाजप जे आता सरकार आहे, ह्या सरकारमुळं आमच्या गावामध्ये चांगली प्रगती झालेली आहे. आणि ह्यामध्ये भाजपला चांगली साथ मिळेल अशी आमची आशा आहे. लोक भाजपला मतदान करतील काय? करणार की का? म्हणजे काम केलेलं आहे त्याने आता. हो, भाजपनं महागाई वाढवली म्हणतात लोक. म्हणतात की बरोबर, पगार वाढवलं नाही का? महागाई वाढवली, पगार वाढवलं नाही का? आणि का पाहिजे आपल्याला? काय योजना बिजना काढणे योजना भरपूर आहेत. काय लाडकी बहीण योजना आहे, बाकीच्या बऱ्याच योजना आहेत. काय होईल या निवडणुकीत? निवडणुकीत तरी भाजप येईल अशी माझी तरी कोण आशा आहे. उमेदवार आहे इकडे? इथं आहे बघा, भोगम, गुरव, पाटील कळंब्याच्या ह्याच्यात आणि मेत्रे. भोगम यांचं काम कसं आहे? आता भोगमचं काम म्हणजे ते पहिले कार्यकर्ते चांगले आहेत. ते आमच्या गावचे नसेल तर ते कळंब्याचे आहेत. काय इकडे येतात का गाव? आता नवीन असलेल्या कारणाने त्यांचे एवढे सहसाह्य नाही, कारण आता तरी त्यांचे आहे. काय सांगाल, काय चित्र असेल आगामी काळात? आगामी काय काळात घडामोडी बघायला मिळतील? आता भरपूर बघायला मिळतील. काय सांगाल, तुम्ही युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, मतदारसंघाचा विकास झाले का? या हो, विकास झालेला आहे. काय काय झाले? विकास म्हणजे आता अमलसाहेब आल्यापासून आपल्या 1 वर्षामध्ये आता अमलसाहेब आल्यानंतर भरपूर विकास झालेला आहे. गिरगावमध्ये तर भरपूर रस्ते केलेले आहेत, गटर्स केलेले आहेत, कामं भरपूर प्रमाणात झालेले आहेत आणि सध्या चालू पण आहेत. अजून काय काय समस्या काय या परिसराच्या? परिसराच्या समस्या ज्या आता आहेत, काय ठराविक ठिकाणी कसं आहे, इथं आपल्या भागामध्ये काही ठिकाणी रस्ते चालू आहेत, काही ठिकाणी अजून झालेले नाहीत. जेवढा साहेबांच्या माध्यमात जेवढे होता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. अमलसाहेबांनी कोणता पक्ष बाजी मारले आहे निवडणुकीत? त्यावेळी भाजप पक्ष बाजी मारणार. लोक मतदान करतील का भाजप? करणार. कशाबद्दल करायचं भाजपला मतदान? कारण भाजपच्या योजना ज्या आहेत आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये चालू आहेत, योजनेच्यामुळे, कामांच्यामुळे, त्यामुळे भाजपला मतदान होणार. काय चुरस काय असणार? चुरस काय असणार? चुरस काय नसणार, चुरशीची गरजच नाही इथं. कारण विकास बोलतोय, कामं जी केलेली आहेत त्या कामाच्या वरती मतदान होणार. व्यक्ती बघून मतदान होणार काय पक्ष बघून होणार यावेळी? कधी हा व्यक्ती आणि पक्ष सुद्धा, व्यक्ती सुद्धा आता दोन्ही जे आपले उमेदवार ते चांगलेच आहेत. कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार जे आता भोगम वहिनी उभारलेले आहेत, भोगम साहेबांनी जे कामं केलेले आहेत त्या कामाच्या जोरावरती त्यांना मतदान होणार. लोक म्हणतात भोगमनी काय करणार म्हणतात. नाही, केलेलं आहे तिने. कळंबा बघा ना, आता कळंब्यामध्ये भरपूर विकास केलेला आहे. तसं ज्या मतदारसंघामध्ये नाही सुद्धा त्या भागामध्ये सुद्धा तिने विकास कामे केलेली आहेत, गेलेले, स्वतः पोचलेले, व्यक्तीपर्यंत पोचलेले आहेत.
काय असेल आगामी काळातील एकंदरीत राजकीय चित्र काय असेल राजकीय चित्र काय कोल्हापूर पूर्ण भगवा असेल, भाजपमय असेल. आणि या मतदारसंघातलं काय चित्र असेल? ह्या मतदारसंघामध्ये आपल्या शिटा बसणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल गुलाल आपला असणार. काय सांगाल, खूप वर्षांनी एक तर निवडणूक होत आहेत, विकास झाला काय म्हणावं तसं? नाही, आता मागल्या काळात काही विकास झालेला नाही, पण महाडिक साहेब आल्यानंतर जो विकास झाला आहे आणि आता आमच्या सीट आहेत या सामाजिक कार्यकर्त्या वगैरे ही कष्ट करणारी माणसं आहेत, सर्वसाधारण अशी कामं करणारी व्यक्ती आहेत. कोण निवडून येईल असं वाटते? काय सध्या तर कला आमच्या बाजून दिसतोय, आमच्या भाजपची सीटा येतील असं कौल आहे. कोण उमेदवार कोण कोण आहे? उमेदवार आमचे गुरव साहेब आहेत, परत भोगम साहेब आहेत, भोगम वहिनी आहेत, उमेदवार चांगले आहेत. आणि लोक म्हणतात भाजपनं काय करायला नाही, नुसता महागाई वाढवली म्हणतात. हे चुकीचं आहे. तुम्हाला 7वं 8वं वेतन आलं, तुम्हाला जसं जसं GDP वाढतो तशापैकी वाढणारच की हो. हे झालेलं आहे की विकास हा झालेला आहे, नाही असं नाही. आणि सगळं फक्त आता ते एवढं आमचं साधं आम्हाला घर चालवा येत नाही, साधं हेच बघायला मी एवढं सोपं नाही हो. आपल्याला पगार बी जास्ती पाहिजे आणि महागाई बी नको, हे कसं होणार? आपल्या घरावरूनच सगळे परिचय घ्यायचा किंवा आपल्याला हे जर 1 रुपया पोरगं मागते, आता 10 रुपये पोरगं मागते. आम्ही ते पूर्वी आम्ही 10-15 रुपयाला राबत होतो, आता आमच्या 5-5 रुपये मजुरी झाल्या, ते कुठं सही करताय तुम्ही? भाजपला मतदान होईल का यावेळी? 100% लाडक्या बहिणींचं नेहमीच होणार. काय केलं आमदारांनी, काय केलं इकडे? आमदारांनी खूप हे केलेलं आहे, कामं केलेले आहेत. सर्वसामान्यांचा आमदार आहे. साधं तुम्ही जर गेलं तुमच्या कामाला आमच्याकडे विरोधक घेऊन या म्हणतात, आम्ही काम कोणाला ठेवणार नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल गुलाल हा आमचा सर्वांचा असणार आहे, भाजपचा. खूप वर्षांनी होते निवडणूक, मतदारसंघाचा विकास झालाय काय? काय अजून काय समस्या आहेत मतदारसंघात? नाही, समस्या आता अंमलसाहेब आल्यापासून आता काही समस्या राहिलेल्या नाहीत. कारण ग्राउंड रिपोर्टला ग्राउंडवर उतरून अंमलसाहेब असतील, मुन्नासाहेब असतील, हे स्वतः लक्ष देऊन आता विकास करत आहे त्या कामात. आणि त्यात भाजपचा वरती केंद्रात शासन आहे, राज्यात शासन आहे. दुसरी गोष्ट आता महानगरपालिकेला शासन आले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती पण त्याच्यासाठी तेवढीच उपयुक्त आहे की आता सत्तेत येणं गरजेचं आहे, तरच विकास होणार आहे. नाहीतर जर सत्ता पालट जर होत असेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही, वरून निधी येणार नाही किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्या समस्या सगळ्या निर्माण होणार, अशी अडचण आहे. त्यामुळे भाजपच सत्तेत यायला लागते आणि येणार इथे. आमदार अमल माडिक यांनी काय विकास काम करायला नाहीत असं म्हणतात लोक. नाही, विकास काम आता सध्या रोड चालू आहे, कंबा आयट्या ते खेबोडी रोड जो चालू आहे तो आमदार साहेबांच्या फंडातच चालू आहे. आता आमच्या गावात जो कॉन्क्रीटीकरणचा रस्ता झाला आहे, आता निधी मंजूर झालेला आहे आणि काम पण चालू आहे. आता सध्या जे काम चालू आहे ते ज्या रोडवरनं कमानीने तुम्ही आता आलाय त्या रोडचं काम अमल साहेबांच्या फंडातच झालेलं आहे. दुसरी गोष्ट, सागर बोगम साहेबांचं मतदारसंघ जरी आता नवीन डिवायडेशन जरी झालेले असले तर वैयक्तिक त्यांची कामं आहेत, वैयक्तिक लोकांच्या बरोबर कनेक्टिव्हिटी आहेत. आणि रामचंद्र गुरव विद्यमान त्यांच्या मिसेस सदस्य आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी 2.5 वर्ष डेप्युटी सरपंच पद भोगलेलं आहे. त्यामुळे काही अडचण नाही. इथला गावातला आमचा सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा संपूर्ण पाठिंबा हा रामचंद्र गुरव यांना आहे. दुसरी गोष्ट, दिलेली मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघातून सुद्धा पाटील वहिनी जे उभारलेले आहेत त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद तिथून चालू आहे. आणि अंमल साहेबांच्यासाठी आमदार दक्षिणचे असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करायला तयार आहे. कोणता पक्षी बाजी मारेल असं वाटते? भाजपच बाजी माना 100%, काही अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे की काँग्रेस शासन कुठेही नसल्यामुळं काँग्रेस शासनाच्या दृष्टिकोनातनं काही कामं झालेली नाहीत किंवा पूर्वीच्या 50-60 वर्षाची सत्ता होती त्या कालखंडात कोणतंही काम झालेलं नाही. जी काही कामं झाली असतील ती त्या बाबतीत म्हणजे कमीच आहेत त्या कालखंडात. भाजपला मतदान होईल काय? होणार 100% होणार. चांगलं प्रतिसाद आहे आणि अमल साहेब सर्वसामान्य आमदार आहेत. असं काही नाही की राजकीय किंवा कोणतरी प्रेशर आणून किंवा कुठल्या गोष्टी करून ह्या गोष्टी काही करणार नाही. पक्ष बघून मतदान होणार काय, व्यक्ती बघून होणार यावेळी? नाही, पक्ष बघून 100% होणार, कारण व्यक्ती पण तेवढ्या चांगल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या योजना भाजप सरकारच्या आहेत त्या लाडकी बहीण योजना असेल, आता आज मी स्वतः पंचायत समितीची जी योजना आहे ही जी विहिरीची ती स्वतः केलेली आहे. मला सहकार्य पंचायत समितीकडून चांगलं मिळालेलं आहे. योजना आहेत, फक्त काय झाले लोक तिथपर्यंत पोहोचून झाल्यात, योजना आम्ही पोचवा लागलो पण लोकांनी प्रतिसाद देऊन पुढे यायला पाहिजे. योजना चांगल्या आहेत. आता आज पानंद रस्त्यांच्या योजना चालू केल्यात. पानंद रस्ता आज गावातनं जर पानंद रस्ते चांगले झाले तरच दळणवळण वाढणार आहे.
काय ह्या गोष्टी मेन महत्त्वाच्या आहेत. दळणवळण जर फास्ट झाला, आज रेणुका मंदिरच्या इथला अमलसाहेबांचा फंड लागलेला होता, ती पानंद रस्ता झाली आहे. गावच्या लोकांचे वाद होते ते किरकोळ मिटवून लोकांनी सहकार्य करून रस्ता तयार केला आहे. त्यामुळे योजना शासनाच्या भरपूर आहेत. शासन 100% कार्य म्हणजे लोकांच्या पाठीशी आहे. लोकांनी फक्त त्याचा उपभोग घेतला पाहिजे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोक म्हणतात भाजपने महागाई वाढली म्हणतात. नाही अहो 2014ला पेट्रोल होतं 70 रुपये, आज 2026 चालू आहे. पेट्रोल 100 रुपये होणार तुम्हाला दुसऱ्या. आज लोक जी 500 रुपयाला रोजगार करत होती त्या 1000 रुपयाला करायला लागले. आज लहान पोरग्याला 20 पैसे आणि 30 पैसे खायला घेत होती, ते आज 5 रुपये 10 रुपये घेतल्याशिवाय खायला बाहेर पडत नाही. आपण पण स्वतः विचार केला पाहिजे ना. आणि डिजिटल इंडिया ही आणि त्यांचा सरळ सरळ सगळ्या गोष्टी समोर आहेत. असं नाही की बाबा टेबलाखाली ठेवला आणि झाकून ठेवला, असलं काही काम नाही. समोर समोर सगळं आहे. त्यामुळे काही अडचण नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल? 100% गुलाल आपला असणार. भाजपचं हे येणार. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचायत समिती जिल्हा परिषद असतील त्या निवडून येणार. अनेक वर्षांनी होती निवडणूक. काय कोण बाजी मारला असं वाटतंय? त्यावेळी भाजपच केंद्रातून शासन भाजपचं आहे, महाराष्ट्रातून भाजपचं आहे. आता येणाऱ्या महानगरपालिकेचे इलेक्शन जे झाले तिथं पण माहिती होतं सरकार येणार आणि भाजपचं तिथं पण महापौर होणार आणि गिरगावमध्ये पण सिटी भाजपची येणार. लोकांनी भाजपला का मतदान करायचं? भाजपचं केंद्र शासन आता योजना एवढ्या भरपूर आहे. लाडकी बहीण योजना आहे, भरपूर योजना आहे. मागेल त्याला काय असेल योजना मिळणार आहेत. रस्त्याची कामं चालू आहेत भरपूर प्रमाणात. त्यामुळे काही विषय कोण उमेदवार कोण आहे इकडे भाजप? इथं रामचंद्र गुरव म्हणून आणि सागर भोगम. वनिता सागर भोगम काम कसं आहे? भोगमला आता लोकनियोज सरपंच कळंब्यामध्ये भरपूर जशी कामं केलेली आहेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना तिकडे घेऊन होणार आणि आमच्यावरून कास्ट आम्ही त्यांना लीड देणार लोक मतदान करतील काहीच नाही करणार की. कसं काय? कारण आता यश आता भाजप सरकारकडे बघून करणार अहो भाजप सरकारनं महागाई वाढवली असं म्हणतात. असतील की म्हणण्यात की तसं पगार वाढ पण झाली आहे. योजना पण भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे एवढा विषय होणार नाही. मग काय होईल या निवडणुकीत? येणार की भाजपची सत्ता येणार. दादा, एकतर खूप वर्षांनी निवडणूक होती, याआधी प्रशासक देखील होतं. काय प्रशासकांच्या काळात विकास कामं झालेत काय? प्रशासकाच्या काळात एवढा काही विकास झाला नाही. नंतर ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले. आता आमच्या गावात अंमलमार्गांच्या माध्यमातून कामं भरपूर झालेली आहेत आणि यावेळी भाजपच सत्ता मारेल असे वाटते. कारण यावेळी उमेदवार जे दिलेला आहे भाजपनं आपला गिरगावमध्ये रामचंद्र गुरव, हे एका माजी सैनिकांचा मुलगा आहे आणि माजी सैनिक आमच्या गावात जवळजवळ मला वाटते 200 ते 300 म्हणजे जास्तच आहेत त्याच्यापेक्षा. त्यामुळं माजी सैनिकांच्यावर कौल राहणार आहे आणि त्यांच्या घरातले आत्ता 3 माजी सैनिक आणि त्यांचा एक पुतण्या आता ऑन ड्युटी आहे. त्यामुळं मला वाटते यावेळी भाजपच गिरगावमध्ये बाजी मारणार. भाजपला होईल का मतदान? होणार 100%. भाजपला का करतील लोक मतदान? कारण भाजपच्या विविध योजना आहेत. PM किसान असू दे, परत आता मागेल त्याला सौर ऊर्जा, परत लाडकी बहीण योजनेचा तर जास्त इफेक्ट होणारच इथं. उमेदवार आहेत सागर भोगम जिल्हा परिषदचे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचे काय आता काम भरपूर त्यांनी केलेले आहेत. ग्रामपंचायत जर कळंब्याची बघितला तर आपल्या भागातच आता ग्रामपंचायत अशी नाही अशी त्यांनी बांधलेली आहे ग्रामपंचायत कळंब्यातून. त्यामुळं मला वाटते आणि कळंब्याचा विकास पण भरपूर झालेला आहे आणि ते आता नौके उमेदवार आहेत आमच्या भागात आता. आणि कसं आहे त्यांच्या भागात जनसंपर्क पण भरपूर आहे. भोगमला भरपूर जण ओळखतात त्यांच्या नावावर. त्यामुळे त्यांना भाजप यावेळी निवडून देणार 100%. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा 100% भाजपच्या बाजूनेच असणार आहे. निवडणूक आहेत असं म्हणतात, आहेत का निवडणूक? आहेत की कधी आहेत? 7 तारखेला. बरं, मग काय वातावरण, कोण निवडून येईल असं वाटतं? भाजपच लोक मतदान करतील का भाजपला? करणार की. कसं काय हो? कसं काय म्हणजे भाजपलाच का मतदान करायचं लोकांनी? भाजपला आमचा मुलगा मिलिटरीत आहे, सगळे आमचं घरदार मिलिटरीत आहे. तिकडे भाजपनं सगळं म्हणजे हे केलंय, सगळ्या सोयी केल्यात मिलिटरीवाल्याशी. त्यामुळे आम्ही भाजपला देतो. खूप वर्षांनी होती निवडणूक, काय सांगाल, विकास झालाय का या परिसराचा? 100% विकास झाला आहे. कारण यापूर्वीची सत्ता ही भाजपचीच होती. कारण पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद असो भाजपचीच. कारण पूर्ण केंद्रापासून भाजपची सत्ता असल्यामुळं आज पूर्ण गावापर्यंत गल्लीपर्यंत गावाचा विकास झालेला आहे. भाजपला यावेळी मतदान होईल काय? 100% होणार. कसं काय म्हणजे कारण केंद्रापासून भाजपची सत्ता आहे. कारण आम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच ठेवायचं आहे. त्यामुळे 100% भाजपला मतदान. कारण शासनाच्या इतक्या योजना आहेत आणि शासनाच्या सगळ्या योजनांना भाजप सरकारने जेवढ्या योजना हे केल्यात, महिलांच्यासाठी असू दे, शेतकऱ्यांच्यासाठी असू देत. कारण त्याचे एक ह्यांना जे उमेदवार उभा राहिलेत त्यांना एक पोच पावती म्हणून सगळी भाजपलाच मतदान होणार. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात.
असं कसं महागाई वाढवली असं कसं होऊ शकते? लोकांच्याकडे पैसा पण तितका भरपूर यायचं लागला की महागाई वाढवली पण लोकांच्या तशा अपेक्षा पण वाढल्या आता. त्यामुळे महागाई वाढली हे होऊ शकत नाही. कोण बाजी मारेल असं वाटतंय? साहजिकच भाजपचे जे जिल्हा परिषदच्या कळंबा पंचायतच्या जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत विनीता भोगम आणि आमच्या गावचे जे उमेदवार आहेत रामचंद्र पांडुरंग गुरव हे दोन्ही उमेदवार बाजी मारणार. कारण मागच्या जी पंचवार्षिक झाली होती बऱ्याच वर्षानंतर झाल्या त्यावेळी ही दोन्ही जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे हे दोन्ही भाजपच्या सीटा आल्या होत्या आणि आताही भाजपच्याच येणार. लोक मतदान करणार का या उमेदवारांना? करणार 100% करणार. तर काय वाटते, व्यक्ती बघून मतदान होईल का पक्ष बघून होईल यावेळी? दोन्ही होणार कारण व्यक्ती तितकेच आहे कारण आमच्या गावातला जो पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे आणि सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करणारच. आमदार अमोल माडिक यांचं काम कसं आहे? अमन माडिक यांचं काम एक नंबर आहे. प्रत्येक गोष्टीत आमच्या गावातल्या प्रत्येक ह्याच्यात कामात त्यांचा सहभाग आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? भाजप. तुम्हाला काय वाटते की खूप वर्षांनी होत आहेत निवडणूक, कोण बाजी मारला असं वाटतं? भाजप. लोक मतदान करतील का भाजप? 100%. कशाबद्दल? भाजप सत्ता आहे, केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे आणि गावागावात पण होणार 100%. प्लस आमचं जे उमेदवार आहेत ते उमेदवार पण भरपूर कामं करतात. परत अमल माडकांना पण त्यांनी पण कामं भरपूर करतात. त्यामुळे भाजप 100% निवडून येणार. पण लोक म्हणतात मोठ्या प्रमाणात भाजपनं महागाई वाढवली म्हणतात. नाही पण सगळ्या योजना पण भाजप द्यायच लागले की वरनं. लाडकी बहीण आहे समजा, परत ST बस महिलांना हाफ तिकीट केलंय भरपूर आणि शेतकऱ्यांना पण कर्जमाफी आहे, भरपूर केल्यात. कोण उमेदवार आहेत भाजपच्या? वनिता भोगम जिल्हा परिषदला. कसं आहे त्यांचं काम? एक नंबर आहे, चांगले आहेत, व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांना चांगलं होईल का जनतेतून? 100 होणार. आणि पंचायत समितीला रामचंद्र गुरव गुरु सरांचं काम कसं आहे? चांगला आहे, सर्वसामान्य माणूस आहे, प्रत्येकाच्या हक्केला येणारे माणूस आहे तो. चांगला आहे उमेदवार. काय असेल 9 तारखेचा निकाल? भाजप. प्रशासक होतं याआधी, काही विकास कामं झाल्यात का इकडं? विकास कामं भरपूर झाल्या त्या ह्याच्यात गावोगावी. कुठल्या पक्षाची सत्ता येईल यावेळी? भाजप. कसं काय? भाजपचाच सत्ता जास्त आहे. कोण उमेदवार कोण आहेत? विनीता भोगम रामचंद्र गुरव यांना मतदान होईल काय? 100%. तर आताच आपण कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील गिरगाव या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि नागरिकांच्या असणाऱ्या समस्या आपण सविस्तरपणे जाणून घेतला. एकंदरीत कोणता पक्ष बाजी मारणार हे आपल्याला नागरिकांकडून चर्चा केल्यानंतर लक्षात आलं. तुर्तास तरी मी एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.